नमस्कार शेतकरी मायबापांनो, मी आज आपल्यापुढे क्रांती बायोटेकच्या फार्म हाऊसवर आहोत। क्रांती बायोटेक फार्म हाऊसवर मी आपणास जे क्रांती बायोटेकचे कार्य स्वतःच्या प्लॉट्स डेव्हलप करून देणे, नवीन विदेशी फळ पिकांचे जो आम्ही प्लॉट्सच्या बाबतीत मी मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक आपल्यापुढे दाखवू इच्छितोय की स्वतः क्रांती बायोटेकचा फॉर्मवर मी आज उपस्थित आहे। आज दिनांक 18 जानेवारी 2024 ला मी पूर्ण फॉर्मचं आपणास चित्रीकरण जेवढेही आमचं प्लांटेशन चालू आहे त्याविषयी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हा स्वीट काठीमान आंबा जे आम्ही कलम लावलेले आहेत प्रात्यक्षिकसाठी, एक दोन नव्हेत मित्रांनो। हा जो फॉर्म आहे पूर्ण फॉर्म्स बघितल्यानंतर आपल्याला कळून चुकेल आणि ही लागवड आम्ही इथे केली आहे। मी रो टू रो अंतर दाखवतोय, प्लांट टू प्लांट अंतर दाखवतोय। हे बघा, दोन झाडातलं अंतर हे 5 फूट आहेत, जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय, आणि दोन ओळीतलं अंतर हे 10 फूट आहेत मित्रांनो। हा स्वीट काठीमान आंबा आम्ही यामध्ये लावण्याच्या मागचं, आणि एक दोन झाडं नाहीत मित्रांनो, पूर्ण यामध्ये 250 झाडांची लागवड आहे एका व्हरायटीची। म्हणजे सांगायचं मित्रांनो की काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की तुमचा फॉर्म दाखवा, तुमच्या फॉर्मवर काय आहे ते आम्हाला बघायचे। मित्रांनो, हे दाखवण्याच्या मागचं उद्दिष्ट आहे प्रत्येक व्हरायटी आम्ही इथे लावतो आहेत जागतिक लेवलची, म्हणजेच इथे शेतकरी आल्यानंतर तो बघितल्यानंतर त्याची मानसिक स्थिती जे काही इथे बघितल्यानंतर बदलाव होईल आणि त्यानंतर तो स्वतःच्या शेतामध्ये लावण्याचा प्रयत्न करेल। आणि तो प्रयत्न जेव्हा शेतकरी करतो आहे तेव्हा त्यास खूप मोठी मानसिकतेत बदल झाल्यामुळे त्याचं परिवर्तन होईल। कारण बाकीच्या जेवढ्याही नर्सरी आहेत त्या नर्सरीवर फक्त एक दोन झाडं मदर प्लांट्स असतात। माझं जे क्रांती बायोटेकचं फार्म हाऊस आहे त्यात प्रत्येक विदेशी व्हरायटीच्या लागवडी मी इथे करतो आहेत। अमेरिका असो, बांगलादेश असो, थायलंड असो, मलेशिया असो, व्हिएतनाम असो, जेवढेही देश आहेत, ऑस्ट्रेलिया असो, या देशातल्या जेवढ्याही व्हरायटीज आहेत त्या इथं मी लागवड करण्याचा प्रयत्न आणि शेतकऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा जो आंबा मी दाखवतोय स्वीट काठीमान, हा आंबा आपल्या वातावरणात तयार होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, याची खासियत आहे हा 12ही महिने सतत उत्पादन देणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, लागवड इथे जे चालले आहेत माझ्या, त्या प्रत्येक व्हरायटीच्या लागवडी मी दाखवण्याचा याच्यासाठी प्रयत्न करतो आहे की शेतकरी हा इथे आल्यानंतर, माझ्या फॉर्मवर आल्यानंतर तो बघेल। हा फॉर्म कुठे आहेत? चिमूर तालुक्यातील सावरी या गावी आहेत, आणि या गावामध्ये सावरी माखुणा रोडवर हा फॉर्म आहेत। आम्ही हे जे सगळे संकल्पना दाखवण्याच्या मागचा उद्देश आमचा एकच आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक व्हरायटी बघावं। मी एक नव्हे, इथे जेवढ्याही लागवड करणाऱ्या विदेशी व्हरायटी आहेत, भारतातल्या काही देशी व्हरायटी आहेत ज्याचे मला मदर प्लांट्स भविष्यासाठी लागेल, त्या सगळ्या इथे लागवड करतोय। आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून इथे आम्ही पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहेत की या ज्या व्हरायटी आहेत, या व्हरायटी त्या पद्धतीने या वातावरणात सुटेबल होतं का, याला काय गरजेचं आहे, काय द्यावं लागेल, हे व्यावसायिक दृष्टिकोनातून जेव्हा शेतकरी इथे पाहायला येईल त्यांना हे दिसलं पाहिजे डोळ्यांनी स्वतःच्या। आणि जोपर्यंत शेतकऱ्याला डोळ्यांनी दिसणार नाहीत, तोंडी सांगणं आणि शेतकऱ्याला दाखवणं याच्यात फरक आहेत। आणि त्याच्यामुळे आम्ही हे सगळं लाईव्ह दाखवण्याचा मागचा उद्देश एकच आहे आमचा
की इथला शेतकरी हा फळपिकांकडे वळून व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळेल. आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून जर शेतीकडे वळत असेल तर भविष्यामध्ये तो स्वतः तर स्वयंपूर्ण होईलच, तो स्वयंपूर्ण स्वतः होईल शेतकरी, पण त्याच्यासोबत हे झाड दरवर्षी लावायची गरज नाहीत. ही हायब्रिड्स व्हरायटी आहेत आणि हा उंच वाढत नाहीत. काही लोकांचं असं म्हणणं असतं की सर आम्ही आंबे लावल्यानंतर बंदराचा त्रास होईल, जनावरांचा त्रास होईल. ओके, ही बारमाही व्हरायटी असल्यामुळे स्वीट काठीमण मित्रांनो, ही 12 महिने सतत उत्पादन देत असल्यामुळे याच्यात सीडलेस व्हरायटी आहे. आणि ज्याला आपण केस विरहित म्हणतो, बुरा विरहित, याच्यात आतमध्ये येणारा जो बुरा आहे तो बुरा विरहित व्हरायटी आहे. आणि ही व्हरायटी जेव्हा शेतकरी लावेल आणि त्याचं जे उत्पादन येईल 12 महिने, त्यामुळे सतत उत्पादनात भर होईल, पण झाडाची उंची ही 7 ते 10 फीटपर्यंतच वाढते मित्रांनो. त्याच्यामुळे रानटी जनावरांमध्ये बंदरांचा याच्यावर फार मोठा त्रास नाही आहेत. दुसरं, सतत आपल्या वातावरणामध्ये हा आंबा येण्यासाठी सक्षम आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, मी जे काही आपल्याला दाखवू इच्छितोय ते नाविन्यपूर्ण दाखवण्याचा मागचा उद्देश आहे की शेतकरी हा स्वयंपूर्ण व्हावा. आणि मी जे अंतर दाखवतोय बघा, तिथे पण सांगितलं, इथे पण दाखवण्याचा, 2 झाडातलं अंतर हे 5 फूट आहे मित्रांनो, आणि 2 ओळीतलं अंतर हे 10 फूट आहे. म्हणजे हे मी याच्यासाठी दाखवतोय की शेतकरी हा परिपूर्ण प्रत्येक गोष्टीमध्ये असावा. आणि ही बाब आपल्या लक्षात आणून देण्यासाठी मी माझ्या प्लांटवरले फॉर्मवरचे पूर्ण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केलाय. काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलंय की तुमचा फॉर्म दाखवा. मी मित्रांनो, आपण यास फेब्रुवारी महिन्यापासून शेतकऱ्यांची इथं कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आणि तिथे त्यांना प्रत्येक व्हरायटी दाखवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही इथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना इन्व्हाइट करू आणि त्यांना हे सगळं फॉर्म माझं दाखवण्याचा मागचा उद्देश एकच राहील की शेतकरी स्वयंपूर्ण होईल. धन्यवाद मित्रांनो.